नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमभंग भाग 1. सकाळच्या प्रहरी घंटानाद ऐकू आला तसे सुमनचे डोळे उघडले व ती बिछाण्यातून उठली. झोपेतून उठण्यासाठी तिला घड्याळाच्या गजरची कधी गरजच भासली नाही. रोज पहाटे शेजारी असलेल्या बाप्पांच्या मंदिरात सकाळी 6 वाजता आरती होत असे. त्या आवाजाने तिला न चुकता जाग येत होती. तिने बिछाना व्यवस्थित घडी घालून ठेवला व आधी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आंघोळ करणं आणि त्यानंतर दुधाचा चहा करून गॅलरीत पीत बसणं हा तिचा नित्याचा दिनक्रम होता. सुमन ही 40शीकडे झुकलेली एक अविवाहित स्त्री होती, जी पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होती. तिने स्वतःच्या कमाईमधून पुण्यामधील कात्रज इथे स्वतःचा 1 BHK फ्लॅट घेतला होता. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे लाडात वाढली होती. ते होते तोपर्यंत तिला आधार होता. पण काही वर्षांपूर्वी ते दोघे एका अपघातात गेले आणि सुमन एकटी पडली. नातेवाईक फक्त नावाला होते, त्यामुळे तिने कोणाशी संबंध ठेवले नाही. तिचा मित्रपरिवार ही काही खास नव्हता. तिने स्वतःभोवती एक कोश निर्माण केला होता, ज्यामध्ये ती गुरफटून राहत होती. तरीही सुमन खुश होती. कधी एकटेपणा जाणवला तर सोबतीला पुस्तके आणि लता दीदींची गाणी होतीच, ज्यांनी आत्तापर्यंत तिची सोबत केली होती. दारावरची बेल वाजली आणि तिने चहाचा कप खाली ठेवला व दार उघडण्यासाठी गेली. यावेळी शकू येते हे तिला माहीत होतं. "हे पहा ताई, ताजी टवटवीत मेथीची भाजी. खाली हातगाडीवर दिसली म्हणून घेऊन आले. आज मस्त डाळ टाकून करते, तुम्हाला आवडते तशी." शकूने पायातील चप्पल एका बाजूला काढली व आतमध्ये आली. शकू ही गेल्या 5 वर्षांपासून सुमनकडे घरकाम करत होती. घरातली सर्व कामे व भाजी आणण्याचं काम तिच्याकडे होतं, त्यामुळे सुमन निश्चित होती. आज संध्याकाळी मी बाहेर जाणार आहे, त्यामुळे रात्रीचं जेवण आत्ताच करून घे, मला यायला उशीर होईल, सुमन म्हणाली व आपल्या बेडरूममध्ये गेली. आज संध्याकाळी बालगंधर्व हॉलमध्ये साहित्यिक कार्यक्रम होता, ज्यामध्ये काही कॉलेजमधील प्रोफेसर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. खरं तर सुमनला तिथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तिची सहकारी मैत्रीण अंजली हिने आधीच तिला बजावून सांगितलं होतं की जर तू आली नाही तर मी तुझ्या घरी येऊन तुला आहे त्या अवतारात घेऊन येईल. त्यामुळे तिचा नाईलाज झाला होता. तिने कपाट उघडलं. कपाटामध्ये सर्व हलक्या कलरच्या साड्या होत्या. असेही तिला गडद रंग अजिबात आवडत नव्हते. कॉलेजमध्ये असताना ती नेहमी गडद रंगाचे कपडे घालत होती, पण जेव्हापासून तिचं आयुष्य बेरंग झालं होतं तेव्हापासून तिने याच रंगांना स्वतःमध्ये ढाळून घेतलं होतं. तिच्या आयुष्यात आत्तापर्यंत एकही मुलगा आला नव्हता आणि तिलाही कोणा पुरुषाला पाहून आकर्षण असं वाटलं नव्हतं. त्यामुळे उगाच पुरुषांनी आपल्याला नको त्या नजरेने पाहायला नको म्हणून ती अगदी साधी राहत होती. कारण ती दिसायला सुंदर होती. गोरा रंग, लांब सडक काळे केस, बोलके डोळे, प्रमाणबद्ध शरीर.
यामुळे कोणीही पुरुष सहज तिच्याकडे खेचला जात होता. सर्वांना नेहमी एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की सुमनने आत्तापर्यंत लग्न का केलं नाही. हा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत होता, कारण ती दिसायला सुंदर होती. त्याच्या सोबत स्वतःच्या पायावर उभी होती. तिला हवा तो मुलगा लग्नासाठी भेटला असता, तरी तिने आत्तापर्यंत लग्न केलं नव्हतं. हे सर्वांसाठी एक कोडं होतं. तिची सहकारी मैत्रीण अंजली हिने खूप वेळा तिला या विषयावर खोदून खोदून विचारलं होतं, तरीही सुमनने कधीच आपल्या मनाचा थांगपत्ता कोणालाही लागून दिला नाही. तिला कोणासमोर व्यक्त व्हायचं नव्हतं. अंजलीचा मावस भाऊ शशीधर हा जेमतेम सुमनच्या वयाचा होता व चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होता. सुमनसोबत त्याची अंजलीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ओळख झाली होती. सुमनचा शांत स्वभाव त्याला मनापासून भावला होता. तोही बिनलग्नाचा होता. त्याने अंजलीची मध्यस्थी करून सुमनला लग्नाची मागणी घातली होती, पण तिने त्यालाही स्पष्ट नकार दिला होता. तिने हलकी आकाशी कलरची प्लेन कलरची साडी काढली. खरं तर कॉलेजमध्ये असताना तिला असे हलके रंग कधीच आवडले नव्हते, पण आता तेच तिला आपले सोबती वाटत होते. तिला तयार होण्यासाठी अजून अवकाश होता. शकूचा नाश्ता बनवून झाला होता, तसे तिने आधी नाश्ता करून घेतला व घरातील छोटी छोटी कामे करू लागली. कॉलेजच्या सुट्ट्या असल्यामुळे ती निवांत होती. तिने झाडांना पाणी दिलं व पुस्तकांचा शेल्फ व्यवस्थित आवरून ठेवला. असेही घरात सर्व वस्तू जागेवर असायच्या. घरात पसारा करायला असं कोणी नव्हतंच. घरामध्ये वस्तूही अगदी गरजेच्या होत्या. दुपार होत आली तसे तिने जेवण करून घेतले व स्वतःची तयारी करू लागली. संध्याकाळी 5 वाजता तिला बालगंधर्व मंदिर इथे पोहोचायचं होतं. तिने साडी नेसली व केसांचा अंबाडा घातला. कानामध्ये छोटेसे नाजूक कानातले, एका हातामध्ये घड्याळ व गळ्यामध्ये एक नाजूक चेन घातली. बस, या व्यतिरिक्त तिला कशाचीच गरज भासत नव्हती. 40शीकडे झुकलेलं वय असूनही आजही ती तितकीच सुंदर दिसत होती. तिला कितीतरी मुलांनी लग्नासाठी विचारणा केली होती, पण तिने स्पष्ट नकार दिला होता. तिच्या आईवडिलांनी तिला हर प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला होता. तुझ्या मनात कोण असेल तर सांग, आम्ही त्याच्याशी तुझं लग्न लावून देऊ, असेही ते म्हणाले होते. पण सुमन काही केल्या बदली नाही. तिने आपल्या मनातील गोष्ट कधीही कोणासमोर व्यक्त केली नाही. तिने स्वतःची गाडी स्टार्ट केली व स्वतः ड्राईव्ह करत बालगंधर्व मंदिर येथे जाण्यासाठी निघाली. जाताना तिच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. तिच्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणी नेहमी तिला म्हणायच्या, सुमन, तू खरंच नशीबवान आहेस. हातात भरपूर पैसा, त्यामध्ये नवऱ्याचा व मुलांचं टेन्शन नाही, कसलीही जबाबदारी नाही. नाहीतर आम्हाला बघ, दिवस रात्र घरच्यांचं करून नाकी नऊ येतं, तरीही कोणाचं समाधान होत नाही. त्यांच्या बोलण्यावर सुमन फक्त हसायची, कारण त्यांना हे माहीत नव्हतं, तिलाही कधी कधी हा एकटेपणा खायला उठतो. प्रत्येक व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते, जो तिला कोणाकडून कधीही मिळाला नाही. म्हणून ती कसे तरी दिवस ढकलत होती, कारण तिची स्वतःच्या आयुष्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती. विचार करतच तिची गाडी गेटच्या आत दाखल झाली. तिची मैत्रीण अंजली तिथेच तिची वाट पाहत उभी होती. तिने गाडी पार्क केली व तिच्या दिशेने आली. अंजली
ही जेमतेम सुमनच्या वयाची होती. तिचं लग्न झालं होतं व पदरात 2 गोंडस मुलेही होती. सुमन जितकी शांत होती, अंजली तितकीच बडबडी होती. तिला नेहमी सुमनची काळजी वाटत होती, म्हणून तिचं लग्न आपल्या भावासोबत व्हावं असं तिला वाटत होतं. किती उशीर, मी केव्हाची वाट पाहत आहे, अंजली म्हणाली. तूच वेळेच्या आधी आली आहे, त्याला मी काय करणार, सुमन म्हणाली आणि दोघीजणी आत जाण्यासाठी निघाल्या. आज इथे विविध ठिकाणावरून प्रोफेसर आले होते. मी 1-2 जणांना भेटले सुद्धा, तेवढीच आपली ओळख होईल, अंजली म्हणाली. तसे दोघीजणी आत आल्या व समोरच्या खुर्च्यांवर जाऊन बसल्या. कार्यक्रम होण्यासाठी अजून अवकाश होता. त्यांच्या कॉलेजमधील काही प्रोफेसरही तिथे आले होते. अंजली सर्वांशी हसून खेळून बोलत होती, पण सुमन नेहमीप्रमाणे शांत बसली होती. तिला कोणासोबत बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. तसे तिची नजर अंजलीला शोधू लागली. तिने समोर पाहिलं तर एका माणसासोबत ती बोलत होती. त्या माणसाचा चेहरा पाहिल्यावर तिच्या काळजात धस झालं. तिला तो चेहरा खूपच ओळखीचा वाटत होता. पण इतक्या वर्षानंतर कसं शक्य आहे, सुमन स्वतःशीच विचार करू लागले. तसे त्या व्यक्तीची नजर सुमनवर पडली आणि दोघांची नजरानजर झाली. सुमनने खाली मान घातली. तेच धारदार नाक, गोरा वर्ण, काळे दाट केस, ज्यांना पहिल्या नजरेत पाहून ती त्याच्या प्रेमात पडली होती. पण हे तेच असतील हे मानायला तिचं मन तयार होत नव्हतं. तिने पुन्हा नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं. चेहरा तोच असला तरी वार्धक्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. डोळ्यावर चष्मा लागला होता व केसांमध्ये सोनेरी छटा दिसत होत्या. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.